नमस्कार, मी सुदर्शन देवघरे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी डीएमईआरचा फॉर्म नक्कीच भरलेला असेल। 9 जुलैपर्यंत या डीएमईआर मध्ये लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट आणि इतर पोस्ट मध्ये फॉर्म भरण्याची डेट आहे। तुम्ही सगळ्यांनी नक्कीच तो फॉर्म भरलेला असेल। मित्रांनो, डीएमईआर मध्ये लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट साठी माझी बॅच सुरू आहे आणि या बॅच ची काही वैशिष्ट्य आहे। या बॅच मध्ये मित्रांनो डीएमईआर मध्ये लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट साठी आपण बॅच सुरू केलेली आहे। आणि या बॅचचे वैशिष्ट्य काय आहे तर या बॅच मध्ये याच्या आधी आरोग्य विभागामध्ये आणि जिल्हा परिषद मध्ये 100 पेक्षा जास्त मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। ही पूर्ण बॅच जी आहे ती रेकॉर्डेड फॉर्म मध्ये असणार आहे, ज्याच्यामुळे काय होईल की तुमच्या टाइम नुसार तुम्ही ही बॅच बघू शकणार आहे। मित्रांनो, या बॅच मध्ये मी माझ्या नोट्स ज्या लोकांनी माझ्याकडे बॅच जॉईन पर्सनली केलेली आहे त्या विद्यार्थ्यांना मी माझ्या नोट्स देखील प्रोव्हाइड करणार आहे आणि त्यांचे डाऊट क्लिअरिंग देखील करणार आहे। ह्या नोट्स कशा असणार आहेत तर एकदम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आहे। माझ्या आतापर्यंत जितकेही टॉपिक कंप्लीट झालेले आहे ते टॉपिक संपल्याच्या नंतर 2023 च्या पेपरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहे तर टॉपिक संपल्यानंतर त्या 2023 च्या पेपरचं अनालिसिस मी केलेलं आहे। स्टरलायझेशन संपला, त्या 2023 च्या पेपरमध्ये आम्ही गेलो, कशा पद्धतीने प्रश्न विचारले ते बघितले, अजून कसे प्रश्न येऊ शकतात याच्या अनुषंगाने काही टॉपिक बनवले, व्हिडिओज बनवले। त्याच्यानंतर डिसइन्फेक्शन टॉपिक कंप्लीट झाला, हाऊसकीपिंग टॉपिक कंप्लीट झाला। या सर्व टॉपिकच्या नंतर कशा पद्धतीचे प्रश्न या आतापर्यंत 2023 ने या टॉपिक्सवर बनवलेले आहे, विचारलेले आहे, अजून कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यावर देखील डिटेल अनालिसिस बनवलं आहे। त्याच प्रकारच्या या नोट्स आहे, जेणेकरून काय होईल की अभ्यास कसा करावा, कोणत्या पद्धतीने करावा, कोणत्या डायरेक्शनने करावा हे सर्व केव्हा समजते जेव्हा पेपरचं अनालिसिस आपण करतो। त्यासाठी पहिले अभ्यास करावा लागतो, व्हिडिओज बघावे लागतील, त्या नोट्स मधून तुम्हाला जावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला डीएमआर 2023 चा पेपर देखील मी समजून सांगितलेला आहे। कशा पद्धतीचे प्रश्न येतील ते देखील तिथे मी समजून सांगितले आहे। सो 2023 च्या पेपरचे अनालिसिस प्रत्येक टॉपिकच्या नंतर आपण करणार आहे। सिलेबस नुसार पूर्ण ही आपली ही बॅच असणार आहे। सो मित्रांनो, अशा प्रकारची ही बॅच आहे आणि जर ही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच YouTube चॅनलच्या खाली म्हणजे या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझं एक YouTube व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला ची लिंक दिलेली आहे, त्याला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे। तर बॅच जॉईन केल्यानंतरचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो वेगळा आहे, जिथे नोट्स आणि MCQ सेशन जे आहे ते चालणार आहे। पण इतर माहितीसाठी देखील तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकणार आहे, तिथे तुम्ही जॉईन व्हा। एक्झाम बद्दलची बरीचशी माहिती तिथे देखील तुम्हाला मिळणार आहे। पण बॅच जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला नोट्स देखील तिथे मिळणार आहे त्या ग्रुपवर, MCQ सेशन देखील आपण व्हॉट्सअप पोल फॉर्म मध्ये तिथे घेणार आहे आणि इतर माहिती देखील मी तुम्हाला तिथे देणार आहे। सो मित्रांनो, ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर माझा हा नंबर जो आहे 9960 157 852 याला तुम्हाला मला व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुम्हाला बॅच कशी जॉईन करता येईल याबद्दलची माहिती मी तिथे देणार आहे। सो मित्रांनो, नमस्कार, मी सुदर्शन देवघरे। आजचा आपला जो टॉपिक आहे हा स्टरलायझेशन याच्यावरचे जो MCQ आहे त्याचा पार्ट 1 आहे। या स्टरलायझेशन टॉपिकवर डीएमईआर 2023 मध्ये बरेच प्रश्न आलेले आहेत। ते प्रश्न काय आहे मी याच्या आधी एक्सप्लेन केलेले आहेच, पण त्याचबरोबर येणाऱ्या 2025 च्या एक्झाम मध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात त्या अनुषंगाने काही प्रश्न मी बनवले आहे, त्याच हिशोबाने माझ्या नोट्स आहे। सो नोट्स कशा आहे याचा एक अंदाज तुम्हाला इथे येईल, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रश्नांना आपण कसं डील करू शकतो, कशा माझ्या त्या नोट्स सर्व महत्त्वाच्या आहे, व्हिडिओज महत्त्वाचे आहे एक्झामसाठी, हे देखील तुम्हाला याच्यामध्ये समजणार आहे। तर बघूया स्टरलायझेशन MCQ सेशन 1। सो मित्रांनो, जाऊया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे आणि आजचा पहिला प्रश्न हा MCQ ऑन स्टरलायझेशन हा पार्ट 1 आहे आणि याच्यावर बरेचसे जे पार्ट आहे ते माझ्या याच YouTube चॅनलला येणार आहे। सो मित्रांनो, काही जरी पार्ट माझे मॅक्झिमम पार्ट जो आहे पेड फॉर्म मध्ये आहे, लेकिन काही जे पार्ट आहे ते YouTubeला देखील माझे येणार आहे। सो या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जाऊया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे। विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मेथड ऑफ स्टरलायझेशन। स्टरलायझेशनच्या वेगवेगळ्या मेथड आपण बघितल्या होत्या, फिजिकल मेथड होत्या, केमिकल मेथड होत्या, वेगवेगळ्या मेथड आपण बघितल्या होत्या। सो ऑटोक्लेविंग ही स्टरलायझेशनची मेथड आहे, वेट हीट स्टरलायझेशनची ही मेथड आहे। फिल्ट्रेशन मेथड देखील आपण बघितली होती फिजिकल मध्ये, त्याच्यानंतर फिल्ट्रेशन एक वेगळी मेथड बघितली होती। ड्राय ही स्टरलायझेशन जे आहे ते देखील आपण स्टरलायझेशनची मेथड आहे। पण पाश्चुरायझेशन जी आहे ही कंप्लीट स्टरलायझेशनची मेथड नाही, त्याच्यामुळे याचं आन्सर जे आहे विच इज नॉट अ पार्ट ऑफ स्टरलायझेशन ते पाश्चुरायझेशन आहे। मी मित्रांनो हे सांगत असताना फक्त असं सांगणार नाही की हा प्रश्न आणि हे त्याचा आन्सर आणि पुढे जाऊया, अशा पद्धतीचे माझे व्हिडिओ कधीच राहिलेले नाहीये। आपण याचं डिटेल अनालिसिस करणार आहे। सो बघूया या प्रश्नाच्या अनुषंगाने माझ्या नोट्स मध्ये मी काय दिलं होतं। सो
सो बघा मित्रांनो, इथे आपण बघितलं होतं मेथड ऑफ स्टरलायझेशन बाय द मॉइस्ट हीट स्टरलायझेशन. याच्यामध्ये अदर मेथड सो मॉइस्ट हीट स्टरलायझेशन तर आपण बघितलंच होतं, ज्याच्यामध्ये आपण ऑटोक्लेव्हिंग मेथड बघितली होती. पण काही अदर मेथड्स होत्या ज्या मॉइस्ट हीट स्टरलायझेशनच्या व्यतिरिक्त होत्या. त्यामध्ये एक टिंडलायझेशन मेथड आपण बघितली होती, पाश्चरायझेशनची मेथड बघितली होती आणि स्टरलायझेशन ऑफ द वॅक्सिन, या काही मेथड्स आपण बघितलेल्या होत्या. टिंडलायझेशन मेथड मध्ये मी काय सांगितलं होतं, हे जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे या माझ्या नोट्स आहे. या मी ऑलरेडी ज्या लोकांनी बॅच जॉईन केली आहे त्यांना कंप्लीट नोट्स मी प्रोव्हाइड केलेल्या आहे. सो टिंडलायझेशन मेथड मध्ये आपण बघितलं होतं की 80 डिग्री सेल्सिअस साठी 1 आवर साठी आपल्याला 3 सक्सेसिव्ह डेज साठी तो सोल्युशन जे असते त्याला आपल्याला ठेवावं लागतं, जेणेकरून ते स्टरलाइज होतं. आणि ज्याचं आपल्याला बघायचं आहे ते आहे पाश्चरायझेशनची मेथड. हे सहसा मिल्क वर अप्लाय केली जाते. बघा इथे काय लिहिलं आहे, पार्शियल स्टरलायझेशन मी लिहिलेलं आहे. कंप्लीट स्टरलायझेशन होत आहे का, नाही, तर पार्शियल स्टरलायझेशन होत आहे, म्हणजे कंप्लीट स्टरलायझेशन होत नाही म्हणून. आणि याच्यामध्ये पण आपण पाश्चरायझेशन मेथडमध्ये 2 पद्धती बघितल्या होत्या. एक जी होती ती होती होल्डर मेथड, ज्यामध्ये 62 डिग्री सेल्सिअस 30 मिनिटांसाठी ठेवल्यानंतर आपल्याला स्टरलायझेशन मिळतं. आणि एक फ्लॅश मेथड होती ज्यामध्ये आपल्याला 71.6 डिग्री सेल्सिअस 15 सेकंडसाठी ठेवल्यानंतर क्विकली कूल त्याला केल्यानंतर आपल्याला स्टरलायझेशन पाहायला मिळतं. हे पाश्चरायझेशनची मेथड स्टरलायझेशनची मेथड असली तरी देखील मी वर सांगितल्याप्रमाणे ही एक पार्शियल स्टरलायझेशनची मेथड आहे. कंप्लीट स्टरलायझेशन याच्यामध्ये होत नाही. पार्शियल स्टरलायझेशनची मेथड असल्यामुळे आपला जो पहिला प्रश्न होता त्याचं जे आन्सर असणार आहे ते आन्सर असणार आहे पाश्चरायझेशन, की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द मेथड ऑफ स्टरलायझेशन. तर पाश्चरायझेशन ही कंप्लीट स्टरलायझेशन होत नसल्यामुळे या प्रश्नाचा आन्सर जे आहे ते पाश्चरायझेशन आहे. सो मित्रांनो, जाऊया आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. सो पहिल्या प्रश्नाच्या नंतर दुसरा प्रश्न आपण बघूया. बघा याचा आन्सर सांगितलंय पाश्चरायझेशन आहे. पाश्चरायझेशन रिड्यूस द नंबर ऑफ पॅथोजन बट डज नॉट नेसेसरीली एलिमिनेट द मायक्रो ऑर्गॅनिझम. पूर्ण मायक्रो ऑर्गॅनिझमला तो एलिमिनेट करत नाही, फक्त तो मिनिमाइज करतो. पुढे बघूया, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ द ऑटोक्लेव्हिंग. ऑटोक्लेव्हिंग बद्दल पूर्ण माहिती आपण बघितली आहे. वेट किंवा मॉइस्ट हीट स्टरलायझेशन, वेट हीट स्टरलायझेशन मध्ये आपण ऑटोक्लेव्हिंगला बघितलं आहे. त्याची सगळी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. तर कोणते प्रायमरी पर्पज आहे, कुलिंग द मटेरियल अंडर द प्रेशर, प्रश्नच येत नाही, कारण की ऑटोक्लेव्हिंग म्हटलं की तिथे प्रेशर हायली स्टीम फॉर्म मधलं हिटिंग इफेक्ट असतो. सो कुलिंगचा प्रश्न बिलकुल येत नाही, त्याच्यामुळे हे आन्सर नक्कीच चुकलेला आहे. स्टरलायझिंग द मटेरियल युझिंग अ स्टीम अंडर द प्रेशर, सो हे आन्सर जे आहे ते बरोबर आहे. या टॉपिकला जेव्हा मी एक्सप्लेन केलं होतं तेव्हा या सगळ्या गोष्टींना किती प्रेशर मध्ये किती टाइम साठी आपल्याला ते हिट करायचं आहे हे सगळं मी त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ड्राईंग मटेरियल युझिंग हॉट एअर, सो ड्राईंग मटेरियल हॉट एअरचा तर प्रश्न येत नाही, इथे स्टीम फॉर्म मध्ये असते. रिमूव्हिंग अ डेब्रिज युझिंग अ हाय प्रेशर जेट, सो अशा प्रकारचा देखील हाय प्रेशर जेटचा देखील वापर याच्यामध्ये केला जात नाही. सो याचा जे आन्सर आहे ते आहे स्टरलायझिंग मटेरियल युझिंग अ स्टीम अंडर द प्रेशर. सो याचे वेगवेगळे टेम्परेचर आहे, त्याचे वेगवेगळे चार्ट्स आहे, ते देखील आपल्याला मी एका एक्झाम्पल मध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे. सो मित्रांनो, जाऊया स्टरलायझेशन वरच्या नेक्स्ट टॉपिककडे. सो नेक्स्ट प्रश्नाकडे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फिजिकल मेथड ऑफ अ स्टरलायझेशन. सो या बाबतीमध्ये माझ्या नोट्स मध्ये काय दिलेलं आहे ते आधी समजून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण प्रश्नाकडे जाऊया. सो मित्रांनो, आपण बघा, मी माझ्या नोट्स मध्ये सांगितलेलं आहे हे मेथड्स ऑफ स्टरलायझेशन. याच्यामध्ये आपण बघितलं होतं फिजिकल मेथड, त्याच्यामध्ये ड्राय हीट स्टरलायझेशन होतं, मॉइस्ट हीट स्टरलायझेशन होतं, रेडिएशन होतं. त्याच्यानंतर केमिकल मेथड आपण बघितली होती, ज्याच्यामध्ये स्टरलायझेशन बाय हिटिंग विथ द बॅक्टेरियोसाइडल आणि गॅसियस स्टरलायझेशन. त्याच्यानंतर मेकॅनिकल मेथड देखील आपण बघितली होती, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर, जसं सिरॅमिक फिल्टर, स्लिट फिल्टर, सिरॅमिक फिल्टर, तर असे सिलेंडर ग्लास फिल्टर किंवा मग सिलेंडर मेटल फिल्टर, मेम्ब्रेन फिल्टर, अशा वेगवेगळ्या मेथड्स आपण बघितली आहे. आणि आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे फिजिकल मेथड खालीलपैकी कोणती आहे. सो एकदा प्रश्नावर जाऊया आणि बघा काय म्हटलंय, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फिजिकल मेथड ऑफ स्टरलायझेशन. तर केमिकल मेथड, त्याचं एक वेगळं सेक्शन आहे केमिकल मेथडचा. मेम्ब्रेन फिल्ट्रेशन हा वेगळा मेकॅनिकल मेथड मध्ये येतो. डेसिकेशन, जाळणं, हा काही स्टरलायझेशनचा मेथडच नाहीये. रेडिएशन जे आहे ती फिजिकल मेथड मध्ये येते. सो हे बघा, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे, फिजिकल मेथड मध्ये तुम्हाला रेडिएशन दिसून येतं. तर परफेक्ट प्रश्नानुसार एकदम व्यवस्थित नोट्स मध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. पुढे बघूया.
हा, व्हॉट इज द मेन प्रिन्सिपल बिहाइंड द स्टरिलिटी टेस्टिंग? स्टरिलिटी टेस्टिंगच्या मागे मेन पर्पज काय आहे? सो पहिलं ऑप्शन बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम इम्पेअर द डिफरंट कलर व्हेन प्रेझेंट ॲज अ कंटॅमिनेटेड. म्हणजे एखाद्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम जर कंटॅमिनेशन होत असेल तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये काही वेगळा कलर निर्माण होतो का, किंवा होतो असं त्यांचं म्हणणं आहे. प्रेझेन्स ऑफ अ मायक्रोब दॅट कॅन बी डिटेक्टेड बाय अ नेकेड आईज. आपल्या खुल्या डोळ्यांनी आपण मायक्रो ऑर्गॅनिझमला पाहू शकतो का, म्हणून आपण स्टरिलिटी टेस्ट करतो का. मायक्रोब विल बी ग्रो इफ प्रोव्हाइडेड विथ द न्यूट्रिएंट मीडियम, ऑप्टिमम टेम्परेचर अँड द पीएच. ही गोष्ट बरोबर आहे. मायक्रो ऑर्गॅनिझमला प्रॉपर टेम्परेचर मिळालं, प्रॉपर मॉइश्चर मिळालं तर तिथे बॅक्टेरियल ग्रोथ, मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊ शकते. आणि ही ग्रोथ खरंच झाली की नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला स्टरिलिटी टेस्ट करावी लागते. आणि सेकंड ऑप्शन जो आहे, नेक्स्ट ऑप्शन, तो हा पण चुकीचा आहे. सो मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ पर्टिक्युलर पीएच मध्ये, मॉइश्चर मध्ये होत आहे की नाही आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला स्टरिलिटी टेस्ट करायची असते. सो मायक्रोब विल बी ग्रो प्रोव्हाइडेड विथ द न्यूट्रिएंट मीडियम, ऑप्टिमम temperature and the pH. Explanation: sterility test involve the providing the suitable environment for the microorganism to grow and assessing if any growth occur, indicating the lack of her sterility. So sterility test मुळे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होत आहे किंवा नाही ह्या गोष्टी लक्षात येतात. पुढे बघूया 5व्या नंबरच्या प्रश्नामध्ये, which of the following is used to sterile material that are sensitive to the heat. म्हणजे हीट साठी सेन्सिटिव्ह काही मटेरियल असे असतात की त्यांना आपण जास्त हीटला एक्सपोज करू शकत नाही. मॉइस्ट हीट स्टरलायझेशन असो किंवा ड्राय हीट स्टरलायझेशन, त्याच्यामध्ये काय असतं की मोठ्या प्रमाणामध्ये हीट एक्सपोज केली जाते आणि त्याच्यामुळे जर काही मटेरियल किंवा मेडिकेशन जे असतात ते हीटला खूप सेन्सिटिव्ह असतात, हीट त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आली की ते खराब होऊन जातात. अशा सबस्टन्सचं जर आपल्याला फिल्ट्रेशन करायचं असेल, फिल्ट्रेशन म्हटल्यापेक्षा त्याला आपल्याला स्टरलायझेशन करायचं असेल तर कशा पद्धतीने करणार? ऑटो क्लिविंगने करणार का? बिलकुल नाही, कारण की ऑटो क्लिविंग मध्ये खूप जास्त टेम्परेचर स्टीम मधलं हाय प्रेशर मध्ये असतं. ड्राय हीट मध्ये देखील खूप सगळे टेम्परेचर वापरलं जातं, त्याचा देखील वापर आपण करू शकत नाही. फिल्ट्रेशन एक अशी मेथड आहे ज्याच्यामध्ये आपण बघितलं, आताच आपल्या एका प्रश्नामध्ये वर बघितलं होतं, सिलेंडर ग्लास फिल्टर आहे, स्लिट्स फिल्टर आहे. याच्यामुळे काय होतं, थर्मोलेबाईल सबस्टन्स जे असतात ज्यांना हीट सहन होऊ शकत नाही असे सबस्टन्स त्यांना फिल्टर केलं जातं आणि त्यांचे जे पोर्स असतात फिल्टरचे इतके बारीक असतात की बॅक्टेरिया सुद्धा त्यामधून पास होऊ शकत नाही, फक्त मेडिकेशन त्यामधून पास होणार, त्यांचं सोल्युशन त्यामधून पास होणार. सो फिल्ट्रेशन मेथड कोणासाठी असते? थर्मोलेबाईल सबस्टन्स साठी असते. बघा याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन बघा मी माझ्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. स्टरिलिटी बाय द मेकॅनिकल मेथड जेव्हा मी शिकवलं होतं तेव्हा मी सांगितलं होतं, सोल्युशन कंटेन अ थर्मोलेबाईल मेडिकेशन कॅन बी स्टरलाइज बाय द फिल्ट्रेशन. मी सांगितलं होतं जे थर्मोलेबाईल सबस्टन्स असतात जिथे टेम्परेचर हाय असल्यानंतर ते मेडिकेशन डिस्ट्रॉय होऊन जाईल, अशा वेळेस आपल्याला या फिल्ट्रेशन मेथडचा उपयोग करून घ्यायचा आहे, जेणेकरून ते जे मटेरियल आहे, जे मेडिकेशन आहे ते खराब होणार नाही. तर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आपण बघितल्या होत्या, सिरामिक फिल्टर वगैरे या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी बघितलेल्या आहे. सो स्लिट्स फिल्टर आहे आणि बाकीही आहे. सो हेच ते सांगितलं आहे, स्मॉल पोर्स असतात टू रिमूव्ह द मायक्रो ऑर्गॅनिझम अँड मेकिंग द सुटेबल फॉर द हीट सेन्सिटिव्ह मटेरियल. व्हॉट इज द टार्गेट मायक्रोम इन अ कमर्शियल स्टरलायझेशन? एखाद्या कमर्शियल स्टरलायझेशन जेव्हा आपल्याला करायचं असतं तेव्हा कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमला टार्गेट केलं जातं? तो आहे क्लोस्ट्रिडियम बॉट्युलिनियम, याला टार्गेट केलं जातं आणि हा मायक्रो ऑर्गॅनिझम नसावा कमर्शियली अशी एक्सपेक्टेड असते. तो क्लोस्ट्रिडियम बी इज द स्पोर फॉर्मिंग बॅक्टेरिया. स्पोर म्हणजे काय, तर बॅक्टेरिया त्याच्या स्पोर फॉर्म मध्ये जेव्हा असतो तो डॉर्मंट स्टेट मध्ये असतो, त्याला ऊन, हवा, पाणी काहीच नसतो त्याला एकदम, तरी देखील तो जगू शकतो आणि जेव्हा त्याला सुटेबल सिच्युएशन मिळते तेव्हा मग तो स्पोर जो आहे तो बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट होऊन जातो. सो डॉर्मंट स्टेजमध्ये असतो, इनॅक्टिव्ह स्टेजमध्ये जो बॅक्टेरिया असतो त्याला आपण स्पोर फॉर्म त्याचा म्हणू शकतो आणि जेव्हा त्याला सर्व गोष्टी सुटेबल मिळतात तेव्हा तो बॅक्टेरियामध्ये कन्वर्ट होऊन जातो. सो स्पोर फॉर्म मध्ये क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलियम जो आहे याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं. कमर्शियल स्टरलायझेशन जेव्हा जेव्हा केलं जातं तेव्हा याला बघितलं जातं, जर हा आहे किंवा नाही याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं. पुढे जाऊया. which is not the complement for the steam sterilization in an autoclaving. Which of the following is a not component of a steam sterilization मध्ये खालीलपैकी काय नसते? तर बघा, स्टीम असते का? स्टीम तर असणारच आहे. आपण त्याच्यासाठी मॉइस्ट हीट स्टरलायझेशन आणि ड्राय हीट स्टरलायझेशन, ऑटोक्लिविंग जे आपण बघितलं ते मॉइस्ट हीट स्टरलायझेशन मध्ये होतं. का बरं आपण ऑटोक्लिविंग? कारण की ती जी स्टीम असते त्याचा पेनिट्रेशन पॉवर खूप जास्त असतो, त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे स्टरलायझेशन होतं, म्हणून स्टीमचं खूपच गरजेचं आहे. तिथे मी प्रेशर देखील दिलेलं आहे, तुम्ही माझ्या नोट्समध्ये बघाल
10 LBPS 15 LBPS ह्या प्रेशर तिथे मेंटेन केलेला आहे. टेम्परेचर दिलं आहे का? टेम्परेचरचे तर स्लॉटच दिलेलं आहे 115 ते 118. ज्या लोकांनी माझा पहिला व्हिडिओ बघितला असेल या युट्यूब चॅनलला कदाचित सायन्स विथ दृष्टीने इथे तो अवेलेबल पण आहे. सो मी ते टेम्परेचरचे स्लॉट आणि त्याच्यानुसार टायमिंग पण दिलं आहे 30 मिनिटं 15 मिनिटं 5 मिनिटं 10 मिनिटं 5 मिनिटं आणि इकडे मी ते 115 ते 118 121 ते 124 तो मी स्लॉट देखील दिले आहे. तो टाइम पण महत्वाचा आहे. काय महत्वाचं नाही ते आहे केमिकल डिसइन्फेक्टंट. सो स्टीम स्टरलायझेशन मध्ये याची गरज नाही. पुढे जाऊया. हे बघा हे ते टायमिंग होतं 115 ते 118 असेल तर 30 मिनिटं, मग 121 ते 124 असेल तर 15 मिनिटं, 126 ते 129 असेल तर 10 मिनिटं, 134 ते 138 असेल तर 5 मिनिटं. हे मी स्क्रीनशॉट काढून इथे मेन्शन केल्यामुळे थोडंसं प्रॉपर तुम्हाला दिसणार नाही, पण त्या नोट्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी कव्हर केलेल्या आहे. सो हे पाठ करताना पण आपण ट्रिक घेतली होती की 30 15 त्याच्यानंतर 10 आणि 5. मग इथे आपण लक्षात ठेवलं की 115 ते 18, मग 21 ते 24, 26 ते 29 आणि मग 34 ते 38 138 अशा प्रकारचे ते टेम्परेचर आहे. त्याच्यासाठी हा पर्टिक्युलर टायमिंग आहे आणि हे सगळं आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. मला असं वाटते इथे मी ते तुम्हाला यस हे बघा हे ह्या इतकं हे बघा 15 LBS हे त्याचं प्रेशर आहे. LBS प्रेशर मध्ये मोजलं जातं, म्हणजे प्रेशर पण लागते, टेम्परेचर पण लागते आणि वर बघितल्याप्रमाणे टायमिंग सुद्धा लागतो. हे सगळं लागतं. काय नाही लागत याच्यामध्ये तर डिसइन्फेक्टंट लागत नाही. पुढे बघूया. येस 8वा प्रश्न. इट इज अ क्विकेस्ट वे टू स्टरलाइज द सोल्युशन विदाउट हिटिंग. विदाउट हिटिंग आपण काय करू शकतो? तर एक सर्वात चांगली, याच्या आधी हा प्रश्न येऊन गेलाय थर्मोमोबाईल सबस्टन्स साठी, फिल्ट्रेशन मेथड आहे. ठीक आहे, कारण की बाकी सगळ्यांमध्ये स्टीम मध्ये झालं किंवा केमिकल मेथड ऑफ स्टरलायझेशन मध्ये झालं, क्लोरीन डायऑक्साइड गॅस यामध्ये काय होतं की हा फिल्ट्रेशन हे एकदम फास्टेस्ट मेथड आहे. फिल्ट्रेशन इज द फास्टेस्ट वे टू स्टरलाइज द सोल्युशन विदाउट हिटिंग. सो विदाउट हिटिंग आलं की नेहमीच लक्षात ठेवायचं मेकॅनिकल मेथड, त्यामध्ये तुम्ही फिल्ट्रेट जे वेगवेगळे 5 प्रकारचे फिल्ट्रेशन मी शिकवलेले आहे ते त्याच्यामध्ये येणार. In this method, the filtrate with the pore diameter 0.2 nanomicrometer are the used for the removal of a bacteria, but they cannot be used to remove the fungi and the virus. तर एक लिमिटेशन पण इथे तुम्ही लक्षात ठेवू शकता. मी शिकवताना हे सांगितलं होतं की मेकॅनिकल मेथड फिल्ट्रेशन मेथड मध्ये बॅक्टेरियाला आपण बायपास करू, बॅक्टेरियाला आपण बाहेर काढू शकतो, पण फंगी आणि व्हायरस जे आहे ते या फिल्ट्रेशन मेथड तू बाहेर निघू शकत नाही, स्टराईल होऊ शकत नाही. सो हे एक प्रकारे आपण म्हणू शकतो लिमिटेशन आहे मेकॅनिकल मेथडचं, फिल्ट्रेशन मेथडचं. सो आजचा सेकंड लास्ट प्रश्न बघूया. 9वा प्रश्न. हु डेव्हलप द स्टीम स्टरलायझेशन. स्टीम स्टरलायझेशन कोणी डेव्हलप केलेलं आहे? सो ही जे स्टीम स्टरलायझेशन आहे तर हे बघा इथे पाश्चरायझेशनची जी प्रोसेस मी तुम्हाला मिल्क बद्दल सांगितली होती, पाश्चरायझेशनची प्रोसेस ते लुईस पाश्चर याच्या नावावरून ते पाश्चरायझेशनची प्रोसेस डेव्हलप झालेली आहे. सो लुईस पाश्चर यांनी पाश्चरायझेशनची प्रोसेस डेव्हलप केलेली आहे. त्याच्यानंतर कार्ल्स क्लॅम्बरलँड यांनी डेव्हलप केलेली आहे फर्स्ट प्रोसेस ऑफ अ स्टीम स्टरलायझेशन. स्टरलायझेशन सारखा टॉपिक त्यातला त्यात स्टीम स्टरलायझेशन. तर हा जो सायंटिस्ट आहे क्लार्क्स कॅम्बरलँड याचं हे इनोव्हेशन आहे, त्यांनी ते स्टीमचा उपयोग करून फर्स्ट टाइम स्टरलायझेशन केलेलं आहे. सो पुढे जाऊया. हे थोडंसं इन्फॉर्मेटिव्ह होतं. व्हेअर शुड द स्टरलायझेशन इंडिकेट द प्लेस इन द ऑटोक्लेव्ह. तर जर तुम्हाला ऑटोक्लेव्ह आठवत असेल, मी त्याला एक्सप्लेन करत असताना नेहमीच कुकर सारखी सिस्टीम सांगितलेली होती. त्याला कुठे ठेवायचं तर त्याला ठेवायचं असते ऍट द सेंटर, आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारची अरेंजमेंट असते आतमध्ये हे देखील मी सांगितलेलं आहे. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला त्या संदर्भातल्या फोटोज देखील मी ऑलरेडी टाकलेले आहे. सो ऍट द सेंटर बघा इथे काय लिहिलं आहे, बेस्ट प्लेस टू कीप द बायोलॉजिकल इंडिकेटर इन द ऑटोक्लेव्ह इज द सेंटर ऑफ द लोड. Autoclaving tape is used to autoclave to indicate whether the specific temperature has been reached. So सेंटर मध्ये जर आपण त्याला ठेवलं तर मॅक्झिमम त्याच्यावर एक्सपोजर होईल आणि चांगल्या प्रकारे त्याचं स्टरलायझेशन होऊ शकेल. सो मित्रांनो, या 10 प्रश्नांसोबत या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो, परंतु यासारखे बरेचसे व्हिडिओ माझ्या या युट्यूब चॅनलला येणार आहे. सो तोपर्यंत माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही सगळ्यांची व्ह्यू भरपूर आहे, पण तो सबस्क्राईब बटन तुम्ही जे दाबत नाहीये त्याच्यामुळे मला युट्यूबवर व्हिडिओ करण्यासाठी मोटिवेशन थोडंसं कमी होत आहे. सो मित्रांनो, प्लीज एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या लिंकमध्ये म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा माझ्या कमेंट बॉक्समध्ये मी एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकत आहे.
तिथे तुम्ही नक्कीच मला त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर माझा 9960 157 852 हा जो माझा नंबर आहे, याला तुम्ही नक्की मला व्हॉट्सअप करा. बॅचबद्दल तुम्हाला माहिती तिथे मिळेल. भेटूया लवकरच आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.